भारतामध्ये आता तब्बल 40 कोटी कामगारांचं आयुष्य बदलणार आहे. 29 जुने कामगार कायदे आता इतिहास जमा. पगार वेळेवर मिळणार नसल्यास थेट कारवाई. ओव्हरटाईमचे मिळणार दुप्पट पैसे आणि महिलांना रात्रपाळी काम करण्याची मुभा. काय आहेत हे नवीन कायदे आणि तुमच्यावर त्याचा असा कोणता परिणाम होणार आहे हे चला जाणून घेऊया सोप्या भाषेत. पण त्याआधी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्टोरी डॉट मराठी तुम्हाला तुमच्या कामाची माहिती नवनवीन अपडेटसाठी तयार आहे. भारत सरकारनं 4 नवीन कामगार कायदे तात्काळ लागू केले आहेत. 29 जुने कामगार कायदे रद्द केल्यामुळे देशभरात कामगार कायदे एक समान झाले आहेत. याची घोषणा नुकतीच कामगार मंत्री मनसुख मांडविया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या 4 संहिता कोणत्या आहेत आता ते बघूया. पहिली आहे वेतन संहिता 2021. दुसरी आहे औद्योगिक संबंध संहिता 2020. तिसरी आहे सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि चौथी आहे व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कामकाज स्थिती संहिता 2020. आता कामगारासाठी कोणते मोठे बदल झाले आहेत आणि त्याचे फायदे काय हेही समजून घेऊ. एक, वेळेवर वेतन बंधनकारक. कंपनी कोणतीही असो, कामगारांना वेतन वेळेवर देणं कायदेशीर बंधनकारक केलं आहे. नंबर 2, ओव्हरटाईमचे दुप्पट पैसे मिळणार. कामगारांनी जास्त वेळ काम केलं तर त्यांना दुप्पट वेतन बंधनकारक केलं आहे. किमान वेतन संपूर्ण देशात लागू. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक राज्यात किमान वेतन कायद्यानुसार ते लागू होणार आहे. महिलांना रात्रपाळी कामाची मुभा देण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांना समान वेतन आणि रात्री कामाची संधीही उपलब्ध करून दिली आहे. 40 वर्षांवरील कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी. दरवर्षी त्यांची एक मोफत मेडिकल चेकअप हे सक्तीचं केलंय. नंबर 6, धोकादायक उद्योगासाठी एक विशेष नियम. जरी एक कर्मचारी असला तरी त्याला ECIS, रजा, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा असे सगळे फायदे देणं कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे. गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सचाही याच्यामध्ये समावेश केला आहे. डिलिव्हरी बॉय, ऑनलाईन टॅक्सी चालक, स्टंटमॅन, डबिंग आर्टिस्ट, डिजिटल मीडिया वर्कर्स हे लोक पहिल्यांदा सामाजिक सुरक्षा योजनेत आले आहेत. आणि आता सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आता ग्रॅज्युटी फक्त 1 वर्षात मिळणार आहे. आधी 5 वर्ष नोकरीशिवाय ग्रॅज्युटी ही मिळत नसे. आता तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युटी लागू होणार आहे. आणि नियुक्ती पत्र देणं हे बंधनकारक राहणार आहे. काहीही काम असो, कंपनीने लिखित नेमणुकीचे पत्र देणं हे कंपन्यांना आवश्यक आहे. या नव्या कायद्याचा आता काय परिणाम होणार आहे ते बघू. एक, कामगारांचे हक्क आता मजबूत होतील. उद्योगांना नियमामुळे प्रक्रिया ही सोपी होईल. रोजगार निर्मितीत वाढ. गिग इकॉनॉमीला एक कायदेशीर मान्यता आणि महिलांच्या रोजगारात वाढ. भारतामध्ये कामगारांच्या हक्कांचा एक आता नवा अध्याय सुरू झालाय. वेळेवर वेतन, सुरक्षित कामाचा हक्क, सामाजिक सुरक्षा आणि समान संधी सगळं मिळणार. हे जाणून घेण्यासाठी अपडेट राहा आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.